ही गोष्ट आहे समीरची। तो खूप दिवसांपासून उदास होता, कारण तो नीटच्या परीक्षेत फेल झाला होता। त्याला वाटत होतं, मी कशासाठी जगत आहे, आता काही अर्थ नाही, आता सगळं संपलंय। समीर उदास चेहरा घेऊन बसलेला त्याचा मित्र राहुल येतो। हाय समीर। हे समीर, अरे काय एवढा उदास बसलायस? काय झालं सांगशील का आता? काय सांगू राहुल, नीटच्या एक्झाम मध्ये मी फेल झालोय। घरच्यांना कसं तोंड दाखवू? माझं आता करिअरची सगळी वाट लागली। अरे एवढी छोटी गोष्ट का धरून बसतोयस? लोकांना याच्यापेक्षा खूप मोठे प्रॉब्लेम्स आहेत आणि नाटकं करू नकोस आता। चल दे सोडून तो विचार, आता चल काढ ते डोक्यातून, काढून टाक। ऐकतोयस का आता? अरे दुबळी जबाबदाऱ्यांपासून पळ काढणारे लोक असा विचार करतात, समजलं ना? आपण नाही करायचा असा विचार। हॅलो, हा आलो आलो आलो। राहुलने ऐकून घ्यायच्या ऐवजी त्याला टोमणे मारले। समीर आणखी खचला, त्याला वाटलं कोणालाच त्याचं दुःख समजत नाही। समीर उदास चेहरा घेऊन कॉलेजला आला। समीरला त्याची मैत्रीण नेहा भेटली। समीर काय झालं? मी खूप दिवसांपासून बघते, तू खूप त्रासात आहेस। काही नाही ग समीर, खरं सांग काय झालं? मी नीटच्या एक्झाम मध्ये फेल झालोय ग, आणि मी घरच्यांना कसं तोंड दाखवू हेच मला कळेना झालंय। मला आता कुठेतरी निघून जाऊशी वाटतंय आणि माझं दुःख कुणालाच कळणार नाही। जीवाचे काही बरे वाईट करण्याचे विचार तर नाही नाहीत तुझ्या मनामध्ये? हो, असंच काहीतरी होतंय, असंच काहीतरी वाटतंय। समीर, मी ऐकायला आहे, तू एकटा नाहीयेस, तुझं आयुष्य खूप महत्त्वाचं आहे। आपण एकत्र मदत घेऊया, आपण मानसोपचार तज्ञांकडे जाऊयात। हो ठीक आहे, माझं दुःख तुला तरी समजलं। आत्महत्येबद्दल बोलायला घाबरू नका, थेट विचारा, शांतपणे ऐका आणि मदत करा। चुकीचे शब्द निराशा वाढवतात, पण चांगले शब्द जीव वाचवतात। बोलणे ही कमजोरी नाही, तर हीच खरी ताकद आहे। मानसिक ताणतणावाच्या उपचारांमध्ये औषधांबरोबर सायकोथेरपीचा महत्त्वाचा सहभाग असतो। त्याचबरोबर न्यूरोमॉड्युलेशनमुळे आजाराची लक्षणे कमी होतात आणि पुनर्वसन उपचारामध्ये व्यक्तींच्या गरजेनुसार त्यांची हरवलेली कौशल्ये पुन्हा शिकवली जातात।